नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांद्यापासून अशी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्या रेसिपीचं नाव काय आहे जरा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यासाठी बघा एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे कांदा घेतलेला आहे। कांदा काय केलेला माहिती आहे का, उभा पातळ कापून घेतलेला आहे। तुम्ही गोल गोल जरी कापून घेतला तरी चालेल। आणि हे कांदे किती आहेत तर 2 कांदे आहेत बघा, हे मोठ्या आकाराचे। कांदा टाकून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघा एक मिरची घेतलेली आहे। ही कमी तिखटवाली नाही, जर तुम्हाला तिखटवाली पाहिजे असलं तर तुम्ही तिखटवाली पण टाकू शकता। त्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा चाट मसाला, ह्याच्यामध्ये मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। जी मिरची टाकली होती ना ती तिखट नव्हती। त्याच्यामध्ये टाकणार आहे पुदिन्याची पानं, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि त्यात टाकायचं आपल्याला अर्धा लिंबाचा रस। आता काय आहे माहिती आहे का, लिंबाचा रस जर टाकायचा नसेल ना तर तुम्ही विनेगर बी टाकू शकता। तर सगळ्यांच्या घरी काय विनेगर नसतं, त्यामुळे मी लिंबाचा रस टाकलेला आहे। आता हे सगळं एकजीव करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। आता ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, असं मध्ये जरा थोडासा खड्डा करणार। ह्यात थोडंसं एकदम चिमूटभर काळं मीठ जरी टाकलं तरी पण चालू शकते बरं का। आता एक वाटी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बघा मी कोळसा गॅसवर थोडंसं जाळून घेतलेला आहे। त्याच्यावर टाकायचं आपल्याला तूप आणि त्याच्यावर लगेच टाकायचं ठेवायचं आपल्याला पॅक एकदम झाकण। एक 2 ते 3 मिनिटासाठी ठेवायचं। 2 ते 3 मिनिटं होऊन गेलेत बघा, एकदम पॅक झाकण ठेवलं होतं की साईडनं कुठनंही त्याची वाफ नाही गेली पाहिजे बघा। मस्त असं अशा पद्धतीत तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन पण बघा, छान लागतात। हे काय करणार आहे माहिती आहे का, एकजीव करून घेणार आहे असं। आता ह्या रेसिपीला तुम्ही काय नाव द्याल जरा मला कमेंट करून सांगा। ह्याच्यामध्ये काय करणार आहे, आता हे टाकायची गरज नाही आहे, पण माझ्याकडे थोडासा पातीचा कांदा होता तो टाकलेला आहे। वरून थोडंसं आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली। आता तुम्हाला सांगते, मिरची पावडरच्या जागी जर तुमच्याकडे तंदुरी मसाला जर असेल ना तर तो 1 चमचा जरी टाकला तरी चालेल। ही रेसिपीचं नाव तुम्ही जरूर मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा।